झाडावरून खाली उतरला आणि त्या हरणाकडे गेला. हरिण मनामध्ये विचार करू लागलं होतं की म्हटले मी जर घरी जर गेलो नाही तर माझ्या लेकरा बाळांना दूध कोण पाहिजे. म्हटले माझे लेकर बाळ त्या ठिकाणी उपवासी आहेत. हरिण मनामध्ये विचार करताय. पारजाने तर बाण लावलाय. म्हटले आता तो मला मारणार आहे. माझी शिकार नक्की होणार आहे. महाराज त्या हरणाचे शब्द त्याच्या कानावरती पडले आणि तो हरणाला बोलू लागला. म्हटले ए हरिण माते ऐक. म्हटले तुला असं असणारा काय इच्छा आहे. म्हटले तुझी एवढीच इच्छा आहे ना घरी जावं आणि लेकरांना त्या ठिकाणी जरा थोडं दूध पाजून तो वापस येतील. ते म्हटले दादा मी नक्की वापस येईल. मला फक्त एकदा घराकडे जाऊ दे. एकदा घरी जाऊ द्या. माझ्या लेकरा बाळाला डोळे भरून पाहू द्या आणि मग माझा काय करा वध करा. महाराज याने विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून त्याने सांगितलं. म्हटले जा मला माहिती आहे लेकरा बाळाचं त्या ठिकाणी दुःख काय आहे. जर त्यांना खायला नाही भेटलं ना त्यांना काही ती वस्तू भेटली नाही ना तर सर्वात जास्त दुःख आई वडिलांना होतं. म्हणले जा. म्हणले हरिण जात आहे. त्या हरणाची बहीण अशी असणारी तिला पाहण्याकरता येते. त्या हरिणाला पाहण्याकरता त्याची बहीण येते. ती सुद्धा म्हणते की मला असं एक बार त्या ठिकाणी जाऊ द्या. ती सुद्धा जाते. त्या हरणीचा असणारा पती सुद्धा येतोय पाणी पिण्याकरता. तो सुद्धा म्हणतो की एकदा मला लेकरा बाळाला पाहू द्या आणि मग माझा काय करा वध करा. हा हरिण असं असणारा त्या हरणाच्या माग माग तो व्याज तो पारधी घरापर्यंत जातो. गेल्याच्या नंतर त्याला महाराज त्या ठिकाणी ते लेकरू बाळ जे छोटे छोटे होते ना ते सुद्धा म्हणू लागले. म्हटले दादा आमच्या आई वडिलाला सोडा. आमचं छोट छोट कवळ कवळ मांस तुम्हाला खाण्याकरता गोड लागेल. आम्हाला त्या ठिकाणी मारा. आम्हाला तुम्ही घेऊन जा आणि आमच्या आई वडिलांना काय करा जीवनदान द्या. असं म्हटल्याच्या नंतर महाराज याला करुणा पाहणा पडला आणि हा असा असणारा म्हणू लागला. म्हटले बस आता मी कोणाचीच वध करणार नाही. जर प्राण्यांमध्ये जर एवढं प्रेम आहे एकमेकाच्या जीवनावरती ते एवढं असणार भक्ती करतात प्रेम करतात एकमेकावरती. आता मी कोणाचाच वध करणार नाही. त्याने हातातला धनुष्यबाण सोडला आणि धनुष्यबाण सोडून तो असा असणारा महाराज आपल्या घराकडे निघाला घराकडे. आणि घराकडे जात असताना त्या भगवान शंकर ज्या ठिकाणी त्याला प्रसन्न झाले होते ना त्या स्थितावरती आल्याच्या नंतर त्याच ठिकाणी तो ध्यान अवस्थेमध्ये बसला आणि बसल्याच्या नंतर त्याने भगवान शंकराला सांगितलं. म्हटले देवा तुम्ही जर मला प्रसन्न झाले नसतात तुम्ही जर मला आज भेटले नसतात तर माझं हे संपूर्ण कुटुंब माझ्या हाताने त्या ठिकाणी काय झालं असतं उद्ध्वस्त झालं असतं. म्हटले देवा आजपासून मी तुमचा अनन्य भक्त राहील. मी तुमची साधना करेल. मी तुमची भक्ती करेल. हा जो प्रताप आहे ना तो जो घडला तो शिवरात्रीच्या दिवशी ज्याची काहीच भक्ती नव्हती त्याने नकळत भगवान शिवाची भक्ती केली आणि भक्ती करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. भगवान परमात्मा शिवरात्रीचं महात्म्य अजून सांगणार आहे. शिवरात्री का उत्पन्न झाली. शिवरात्रीचं महात्म्य काय आहे. शिवरात्री का त्या ठिकाणी उपवास करावा. शिवरात्री उपवास करत असताना कोणतं अन्न ग्रहण करावं. शिवरात्री करत असताना कोणत्या भगवंताची सेवा करावी. शिवरात्री करत असताना काय करावं काय करू नये हे आता आपल्याला श्रवण करायचंय. पण कधी उद्याच्या दिवसामध्ये आपला टाइम संपला. पुढा जो खारीपाठ आहे की नाही पुढं कार्यक्रम आहे. आजची कथारूपी पुष्प याच ठिकाणी विराम झालेलं. हे कथारूपी पुष्प भगवान श्री नगद नारायण महाराजांच्या चरणी श्री गुरु शिवाजी बाबांच्या श्री गुरु संभाजी महाराजांच्या चरणी अर्पण करून तुम्हा